नमस्कार, आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर सुजित तांदळेजी, ज्यांनी नुकतीच या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कामाला सुरुवात केलेली आहे. रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट अशा बरोबर. दोन प्लॅटफॉर्मवर ते काम करतात. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी केलेली कुठले कुठले प्रोजेक्ट्स होते, त्यांना कसे अनुभव आले, भविष्यात ते कुठले काम अजून घेणार इंटरेस्टेड आहेत, अशा सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? ऍक्च्युली कसं होतं, माझे वडील शिक्षक होते. हम्म. शिक्षक असल्यामुळं जसजशा वडिलांच्या बदली होत होत्या, शाळा जशा त्यांच्या चेंज होत होत्या, बदली होत होत्या, हम्म. तसं त्यानुसार आम्हाला शाळा चेंज करायला लागल्या. हम्म. माझ्या शाळा बघितल्या तर 5 ते 6 ठिकाणी माझी शाळा झालेली आहे 10वी पर्यंतच. त्याच्यानंतर 11-12वी मी कराडला SJM येथे केली हम्म. आणि इंजिनिअरिंग मी विटाला AIT आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये तिथं कम्प्लीट केलेलं आहे. हम्म. आणि त्याच्यामध्ये सिव्हिलमध्ये यायचं म्हणजे आपल्या इथं जे बघत होतो लहानपणापासून किंवा आमचं घर बांधताना जे आम्हाला त्रास होत होते, ज्यावेळी 2006ला घर बांधलं, मी छोटा होतो तरी सुद्धा लहानपणापासून त्या सिव्हिल फील्ड बद्दल क्युरिओसिटी पण खूप होती. आणि बघितलेलं की वडिलांना माझ्या त्यावेळेस किती त्रास झालेला घर बांधताना. लेबर प्रॉब्लेम असेल, रेटचा प्रॉब्लेम असेल, लेबर अधूनमधून सोडून जातात त्या गोष्टी असतील, मटेरियलचा इश्यू होतात, त्यावेळेस भरपूर प्रॉब्लेम होते. त्याला कुठंतरी आपल्याला हे करण्यासाठी किंवा एक आदर्श इंजिनियर म्हणून आपण कुठंतरी समाजात कॉन्ट्रॅक्टर म्हणून येण्यासाठी त्या दृष्टिकोनातून मी सिव्हिल फील्ड त्यावेळेस चूज केलेलं होतं. चूज केलं होतं, बरं. पण तुम्हाला दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात जायचं होतं का वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही इकडे नाही, दुसरे कुठं नाही, लहानपणापासून मला सिव्हिलमध्येच इंटरेस्ट होता. इंटरेस्ट होता? इंटरेस्ट सिव्हिलमध्येच होता. मग दुसरा सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यातला आणखीन एक स्ट्रगल असतो, ते म्हणजे हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली साईट मिळेपर्यंत बऱ्याचदा त्याला स्ट्रगल करावा लागतो की पहिली साईट कशी मिळणार, कुणाची मिळणार, कुणाच्या रेफरन्स न मिळणार, ती घेतल्यावर काही दडपण येईल का मनावर? तर मग तुमचा अनुभव कसा होता पहिल्या साईटचा? पहिली साईड ती आमच्या रिलेटिव्ह मध्येच भेटलेली. पण मी कसं केलेलं, ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होतो, पहिली सेम लास्ट इयरची पहिली सेम आहे ती सेम व्हायच्या आधीच माझ्या हातात एक साईड होती आणि ती साईड घेतल्यानंतर मला थोडंफार दडपण होतं, पण शुअरिटी होती की आपल्याकडून जे होणार ते चांगलंच होणार आणि ट्रस्टेड होणार. ज्यावेळेस माझं पासआउट इंजिनिअरिंगची लास्ट सेमची लास्ट एक्झाम ज्यावेळेस झाली तेव्हा माझ्या हातात इन हँड 7 साईट्स होत्या. त्यामुळे मला डिग्री पासआउट झाल्यानंतर 100% कॉन्फिडन्स होता की आपल्याकडून काय प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आणि मग तुम्ही कामाला सुरुवातच केली? हो. त्याच्यानंतर कंटिन्यू साईट मिळतच गेलं, काय अडचण नाही. मग आता या भागात जिथं आपण काम करतोय, पलूस असेल, सांगली भागामध्ये, तर तिथं अकुशल कामगारांचं प्रमाण किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? कसं होतंय, जिथं आपल्याला आठवड्यातून 2 वेळा जावं लागते साईड व्हिजिटसाठी, तिथं आठवड्यातून कधी कधी एका दिवसात सुद्धा 2 वेळा जावं लागतं. तो अनस्किल्ड लेबर असल्यामुळे जर आपण दुर्लक्षित, जर सिव्हिल इंजिनियर म्हणून आपण जर दुर्लक्षित जर केलं एखाद्या साईडला, तर तिथे 100% नाही 200% प्रॉब्लेम काही ना काहीतरी लेबरने केलेला जातो. बरोबर. एकदम नॉर्मल सुद्धा काही काही गोष्टी आहेत की त्या लेबरना समजत नाहीत. पण आपण ज्या आता सराउंडिंग मध्ये ज्या आलोय तिथं आपल्याला काही ऑप्शन नाही. आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय बाहेरून कामगार हायर करण्याचा, तरी सुद्धा नॉर्मल त्यांच्याकडून त्या डेली चुका चालूच आहेत. बरोबर. हो. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करता, तर तिथं बऱ्याचदा तुम्हाला असं जाणवलं असेल की त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं लिमिटेड आहे आणि त्यांच्या अपेक्षा बऱ्याच असतात की हे पण पाहिजे, हे पण पाहिजे. मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? नाही, कसं होतं, ज्यावेळेस आम्ही त्यांना अग्रीमेंट देतो, बाबा आपला रेट फायनल होतो, त्याच्यानंतर अग्रीमेंट देतो, त्या अग्रीमेंटमध्ये अगदी खड्डे खोदाईपासून वरती वॉटरप्रूफिंग पेंटिंग पर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना लिहून दिल्या जातात आणि त्याच्यामध्येच रेट सुद्धा दिलेले असतात. अगदी टाईल्स असेल किंवा इलेक्ट्रिकचे पॉईंट किती, प्लंबिंग कोणत्या कंपनीचं काय, सगळे इत्तंभूत संपूर्ण प्रकारची माहिती आपण त्याच वेळेस सुरुवातीलाच देतो. त्यामुळं जास्त मालकांबरोबर काय प्रॉब्लेम येतच नाही, जर जसा रेट भेटेल तसंच. कारण आपल्या सिव्हिल फील्डमध्ये कोणतीही गोष्ट कोणाच्याच घरात बनत नाही किंवा सिव्हिल इंजिनियर स्वतः काही करू शकत नाही. सुपरविजन, कन्सल्टिंग आणि प्लॅन ड्रॉइंग ह्या गोष्टी सिव्हिल इंजिनियर करू शकतो. ऑन साईट काम पण करणं आपल्याला काय जे आपण कोण करू शकत नाही. त्यामुळे जे रेट आहेत, ज्या गोष्टी खरेदी करायच्या सगळ्या 100% आपल्याला बाहेरूनच कराव्या लागतात. त्यामुळे मार्केटमध्ये आपण मटेरियलमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. जे लिहून दिले तेच घालावं लागतात. त्या पद्धतीने जसा रेट घेतो त्या पद्धतीनेच आपण त्यांना ते देत राहतो. बरोबर. दुसरं, तुम्ही गव्हर्नमेंटचे पण अनेक प्रोजेक्ट केलेले आहेत, तर ते कशा प्रकारचे आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे आतापर्यंत प्रोजेक्ट कम्प्लीट केलेले आहेत? गव्हर्नमेंटचे मी पोलीसमध्ये बॅडमिंटन हॉलचं केलेलं आहे, ब्रिजचे केलेले आहेत, कॉजवेचे कामं केलेले आहेत, परत मॉडर्न स्कूलचे 3 ठिकाणी कामं केलेले आहेत. तडसरमध्ये 3.5 कोटी रुपयाचं एक वैद्यकीय पशुवैद्यकीय विज्ञान केंद्र आहे, ते केलेलं आहे. असे बऱ्याच प्रकारचे आणि ग्रामपंचायतीचे जे काय आहेत
ग्रामपंचायतीचे अगदी ग्रामपंचायत बिल्डिंग असेल, पाईप गटरचे असतील, सगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत. त्याचबरोबर सामाजिक आपण ज्या भागात राहतो त्या समाजाचं पण आपण कुठेतरी काहीतरी देणं लागतो. त्या दृष्टिकोनातून मंदिराची डेव्हलपमेंट असेल, रिनोव्हेशन असेल, नवीन बांधणी असेल, ते विना मोबदला आपण 100% जेवढं देता येईल तेवढं करत आलोय. क्या बात आहे. हे पण फार महत्वाचं हो, आहे. हो, तुम्ही हो. एवढ्या सुरुवातीपासून ते जपलेलं हो, आहे. हो. आता एक पुढचा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे आहे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन. असं ओके. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, जर आपल्याला सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर? आपल्या इथं सगळ्यात आता आपल्या इथं कसं आहे, इको फ्रेंडली जेवढं करता येईल हम्म. तेवढं त्याच्यावरती पहिला भर दिला पाहिजे. ती हम्म. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जो लेबर प्रॉब्लेम जो आपल्या इथं चालू आहे हम्म. तो लेबर प्रॉब्लेम एक सोडवला पाहिजे. आणि क्वालिटी वर्क काय असतं हे कुठेतरी लोकांना आपण समजवून सांगितलं पाहिजे, पटवून सांगितलं पाहिजे, जेणेकरून लोकांचा व्ह्यू त्या रेटवरतीच खेळत राहिला नाही पाहिजे. लोकांचं कसं होतंय, ठरवतात एक काम झालं की निम्म्यात असताना शेजाऱ्याच काम बघून येतात. त्याचं बघून आलं की त्यांना असं वाटतं की माझ्यात हे नाही, माझ्यात ते नाही. ठरवतात वेगळं, नंतर आपलं हलकं होतंय, आपलं चांगलं होतं, ह्या तुलना चालू होतात. यासाठी त्यांना थोडंफार कुठंतरी त्या गोष्टीचं नॉलेज देणं गरजेचं आहे. हो, हो. दुसरं असं आहे की आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्टमध्ये असा एखादा प्रोजेक्ट आहे का की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? 100% नक्कीच. आम्ही दोन गव्हर्नमेंटचे 2 प्रोजेक्ट आहे. प्रायव्हेटमध्ये तर मला काही तशी अडचण कोणत्याही साईटवर आलेली नाही आजपर्यंत. फक्त गव्हर्नमेंटच्या 2 प्रोजेक्टवरती आली. एक म्हणजे पलूस आणि दुसरं तडसर. तडसर मधला पहिला किस्सा सांगतो. तडसरमध्ये आम्ही ज्यावेळेस गव्हर्नमेंटची साईट घेतली त्यावेळेस टेंडरला ड्रॉइंग दिलेलं नव्हतं. त्यामुळं बिल्डिंग आहे, बाकी एमक्यूब वरती क्वांटिटी वगैरे सगळ्या गोष्टी मेन्शन होत्या. त्याच्यानुसार आम्ही काम घेतलं. काम घेतल्यानंतर तिथं ड्रॉइंग ज्यावेळेस साईटवरतीच त्यांचे स्ट्रक्चरल आर्किटेक्ट वगैरे सगळे इंजिनियर आल्यानंतर आम्हाला त्यांनी ड्रॉइंग वगैरे दाखवलं. त्याच्यामध्ये जवळजवळ 16 ते 17,000 स्क्वेअर फूटचा सगळा टोटल स्लोपिंग स्लॅब होता. अच्छा. टोटल स्लोपिंग स्लॅब असल्यामुळे एकही आम्हाला जवळजवळ 9 ते 10 महिने मिस्त्री सापडला नाही की स्लोपिंग टाईपचा स्लॅब करणार. एवढा मोठा स्लॅब जे सेंटरिंगवाल्याने आपल्या भागातल्याने केलेले आहेत, 500 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट एवढे छोटे छोटे त्यांनी डिझाईन पार्ट जे स्लोपिंग स्लॅब केलेले आहेत. तर त्याच्यासाठी सेंटरिंगवाला तयार होत नाही, तर आम्ही विट्यावरून सेंटरिंगवाले हाजरीवरती आणले. मटेरियल स्वतः आम्ही तयार केलं. 5 ते 7 लाख रुपये मटेरियल घालवले. प्लायवूड, प्रॉप्स, स्पॅन ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यातून मग आम्ही ते साईट कम्प्लीट केली. ते झाले. आणि दुसरे म्हणजे पलूसचे, ते पण बॅडमिंटन हॉलचं काम होतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी स्टील डिझाईन दिलं, ते छोटं दिलं. आणि नंतर परत त्यांनी ह्याला गेल्यानंतर स्ट्रक्चरला गेल्यानंतर परत ड्रॉइंग चेंज केलं. स्टील डिझाईन हेवी आलं. 12 फूट हाईट आली. आणि तेवढ्या मोठ्या हाईटला काम करणारे लेबर लोक आम्हाला मिळाले नाही. बरोबर. ते मिळालं नसल्यामुळं जी साईट 1 वर्षात कम्प्लीट व्हायला पाहिजे त्याला आज 3 वर्ष गेलेले आहेत, तरी पण ती साईट अजून कम्प्लीट झालेली नाही. लेबरचा इतका मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. तरी पण ते थोडंफार कुठेतरी ऍडजस्ट करत, बॅलन्स करत ते जावं लागते. बिलं कधी कधी वेळेत भेटत नाहीत. बरोबर, करावं लागतंय. दुसरं आणखीन एक हे म्हणजे आता तुम्ही या फील्डमध्ये काम करताय, तर त्याच्यामध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं कसं होतंय, इझिली अवेलेबल पण बघितलं जातं. म्हणजे आपल्या लोकली कुठं अवेलेबल फास्ट होते. कारण कसं होतंय, आपण सुरुवातीच्या वेळेस जास्त क्वांटिटी असते लांबून आणू शकतोय, पण नंतर शेवटला कुठं 1 बंडल 2 बंडल कमी पडतो, त्यावेळेस इझिली कुठं अवेलेबल होतं हे बघितलं जातं. हे सर्व बघत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डक्टिलिटी, कोरोजन आणि स्ट्रेंथ. ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. स्ट्रेंथ, कोरोजन सुद्धा काही स्टील असे आहेत की त्यांचं कोरोजन धुकं जरी आपल्याकडे बाष्पीभवन धुकं जरी पडलं सकाळी हिवाळी दिवसात तरी सुद्धा त्याला हे पकडलं जातं, गंज पकडला जातो. बरोबर. आता दुसरा असा प्रश्न आहे, तुम्ही आयकॉन स्टील कधी वापरलंय का कुठल्या साईटवर, आणि तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? आयकॉन स्टील तसं म्हणाल तर मी कमीत कमी 100 टनापेक्षा जास्त वापरलेलं आतापर्यंत. सगळ्यात जास्त आयकॉन स्टील मीच वापरलंय. आपल्या पोलीस मधले जे डीलर आहेत अण्णा, त्यांनी ज्या दिवशी डीलरशिप घेतली त्या दिवशी मी 3.5 टनाची ऑर्डर त्यांना दिलेली. हॉस्पिटलच्या साईड मी कडेगावमध्ये 7 मजल्याची केलेली आहे. परत कडेगावमध्ये कमर्शियल बिल्डिंग 4 मजली केलेली आहे, तिथं सुद्धा तेच वापरलेलं आहे. आणि गव्हर्नमेंटचे जेवढे सगळे प्रोजेक्ट आहेत तिथं सुद्धा तेच आहे. रेसिडेन्शियल जे आता माझ्या रनिंग जे 16-17 प्रोजेक्ट आहेत तिथं सुद्धा सगळीकडे आयकॉन स्टील आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणतं स्टील नाही. म्हणजे आयकॉनचे खरे आयकॉन असं म्हणायला काय हरकत नाही. 100% स्टील बद्दल काहीच शंका नाही. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्यासारखे तरुण येतात ज्यांना काम करायचंय असं चांगलं, तर जे आता ज्युनियर्स आहेत तर त्यांना या क्षेत्रात येण्यापूर्वी तुम्ही काय सल्ला द्याल, एक मित्र म्हणून आणि एक सिनियर म्हणून? ह्या क्षेत्रामध्ये सगळ्यात कसं होतंय, मटेरियल जास्त इम्पॉर्टंट. म्हणजे
मटेरियल खरेदी करणं, सिलेक्शन करणं ह्या गोष्टी जास्त मॅटर करत नाहीत किंवा ह्या गोष्टी अवघड पण नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यात लिडरशिप कितपत आहे हे पण महत्वाचं आहे. आपल्याला मालकाला पण सांभाळावं लागते आणि लेबर पण तितका सांभाळावा लागतो. कधी कधी मालकाचं आणि लेबरचं पटत नाही, त्यामुळे त्याचा त्रास आपल्याला होत राहतो. ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला दुवा बनणं किंवा लिडरशिप तितकीच स्वतःमध्ये लिडरशिप असणं गरजेचं आहे. ही गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिक आणि आपल्या कामावरती प्रेम असलं पाहिजे. व्हेरी गुड. ह्या दोन गोष्टी कष्ट केल्यानंतर फळ हे 100% मिळतच. 5 वर्षामध्ये अपाट पैसा मला सुद्धा मिळालाय आणि इथून पुढच्या पण काय पण मिळणार. त्यामुळे कष्ट जर तुम्ही कराल ना भरपूर मिळते, काय अडचण नाही. प्रामाणिकपणे केले पाहिजे कष्ट. हे होते इंजिनियर सुजित तांदळे आणि जसं त्यांनी एकदम बिंदासपणे सांगितलं की तुम्ही चांगले कष्ट करा आणि मी मजबूत पैसा कमवलाय, पण माझ्या मते हे जेव्हा माणूस सांगू शकतो तेव्हा त्यानं प्रामाणिकपणे तो पैसा कमवलेला असतो आणि म्हणून तसं खुलेआम सांगू शकतो की मी चांगले पैसे कमवले या क्षेत्रात आल्यानंतर. त्याप्रमाणे तुमचे पण जर असेच कष्ट प्रामाणिक असतील आणि तुमची मेहनतीची तयारी असेल तर तुम्ही सुद्धा असंच उत्तम काम करू शकता. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी, परिणामी देशसेवा तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.